1% फॉर फिट इंडिया आणि तंदुरुस्त भारताकरता. यस, माझा स्वतःचा वेट फिट आणि तंदुरुस्त भारताकरता असे भरपूरसे बहुत मोठे इव्हेंट होत असतात फिट इंडिया मुवमेंटला प्रमोट करण्यासाठी. पण एक छोटासा खारीचा वाटा म्हणून असे कॉमन मॅन जे हिरोज आहे या फिट इंडिया मुवमेंटचे, हे पण स्वतः काही ना काही रोज काही ना काही फिटनेस ॲक्टिव्हिटी करत असतात आणि इतक्या मोठ्या मुवमेंटला, इतक्या मोठ्या कार्यक्रमाला प्रमोट करत असतात आणि हे आपला स्वतःचा थोडा वेळ फिट आणि तंदुरुस्त राहण्याकरता देतात. पण यांना बघून पण कोणतरी इन्स्पायर होऊन राहिलेलं आहे, कोणतरी स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी तयार होत आहे. तर आज आपण भेटूया अविनाश सरांशी आणि त्यांचा विचार आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला परिचय. मी अविनाश भास्कर भांदककर, राहणं नागपूर आणि निरी नागपूरमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे. तुम्ही फिटनेस ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय करता? फिटनेस ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून मी सायकलिंग तर करतोच आहे, पण गेल्या 1 वर्षापासून मी सिरियसली रनिंगसाठी जोडलेला आहे. या 2 ॲक्टिव्हिटी मी करतो आणि घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग तर आपण करतोच सगळेजण. ओके. मी करतो. हे तुम्ही केव्हापासून सुरू केले? मी या फिटनेस स्वतःच्या फिटनेससाठी मी गेल्या 7-8 वर्षापासून करतोय. पहिले मी सायकलिंग करायचो, सायकलिंग केल्यानंतर मग आता रनिंग करायला लागलो. या 2 ॲक्टिव्हिटी मी गेल्या 7-8 वर्षापासून मी करतोय. सर, हे तुम्ही केव्हापासून आणि का सुरू केलं सर? सुरुवात करायचा मोस्टली जो पॉइंट आहे तो म्हणजे वेट गेन जे आहे ते कमी करण्यासाठी मोस्टली होतं आणि ते कमी करता करता आता याचा छंद लागल्यासारखा झालेला आहे सायकलिंग आणि रनिंगचा. सायकलिंग मध्ये जसं तुम्ही सांगितलं होतं ते BRM, आणि हे सुरुवातीचे BRM हे कोणाला बघून तुम्ही सुरू केली होती सर? मी सिरियस सायकलिंग, जसं BRM ही मोस्टली एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये येते, तर ही सिरियस सायकलिंग माझा एक मित्र होता मिलिंद कोरडे म्हणून, त्याची एकदा मी 300 BRM ची पोस्ट फेसबुकवर पाहिली आणि मग म्हटलं वा नाही, आपण हे करून पाहायला पाहिजे, काय हरकत आहे, काय होईल. तसा मी या BRM इव्हेंटला जोडला गेला. ओके. ऐकलं की सोशल मीडियावर बघून सन्यानी कोणीतरी आणि कोणाला तरी बघून सन्यानी आपण इन्स्पायर झालो आणि या प्रवासात सर सुरू झाले. जसं माझाही एक अनुभव होता की ॲज अ सायकलिस्ट मी कोणाला तरी बघून 2016 पासून सुरू झालो आणि 2026 10 वर्षाचा प्रवास माझा पण हा असा आहे की आपण जो फिट इंडिया मुवमेंट आहे कोणाला तरी बघून आपल्यालाही वाटते की आपण पण असं करू शकतो आणि त्याच कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी मी हा व्हिडिओ आणि हा कार्यक्रम चालू होता. तर अविनाश सर, फिटनेस ॲक्टिव्हिटी किंवा हे केल्यानंतर तुम्हाला काय अचीव झालं सर, किंवा तुम्हाला काय मिळालं, की कोणता आनंद मिळतो हे केल्यानंतर तुम्हाला? आनंद हा शब्दात सांगण्यालायक नसतो. जेव्हा ती ऍक्टिव्हिटी करतो, आपण पाहतो आणि दिवसभर त्याचा जो इम्पॅक्ट असतो ते जेव्हा आपण पाहतो तेव्हाच आपण जे दररोज सकाळी उठून जातो तेव्हा त्याचं महत्व तेव्हाच. पण ते एन्जॉय करायचं असतं, केल्याशिवाय त्याचा अनुभव असं सांगता येणार नाही शब्द. नागपूर पंढरपूर सायकलवारी आणि तो अनुभव कसा राहिला तुमचावाला नागपूर पंढरपूर? कारण की 2025ला तुम्ही होते, मी तुमच्यासोबत होतो, 2026ला पण तुमचा प्रोग्राम आहे आणि त्याआधी पण तुम्ही सायकलवारी केली. तर तो अनुभव तुमचा कसा राहिला नागपूर पंढरपूर वारीला? नाही, एकदम नागपूर पंढरपूर वारी ही आध्यात्मिक वारी आहे. ती सायकल वारी जरी असली तरी पण ती आध्यात्मिक प्रवास आहे. तर तो आध्यात्मिक जो प्रवास आहे तो खूपच चांगला झाला. पहिल्या वर्षी तर एकदम हे झालं, थोडं जुळून घेतलं, हे केलं. पण दुसऱ्या वर्षीचा जो अनुभव होता किंवा एवढा हे होऊनही विठ्ठलाच्या दर्शनाला जे आपण जाणार असतो त्याची जी ओढ असते ती शब्दात सांगण्यालायक नसते. त्याच्यामुळे हा जो प्रवास असतो तो आध्यात्मिक असतो आणि तो एकदा तरी आपण जेवढे सिरियस सायकलिस्ट आहे त्यांनी तो अनुभवला पाहिजे, हे असं मला वाटतं. नागपूर पंढरपूर वारीत असताना मी काही घडलं किंवा तुम्ही ऐकलं त्या वारीमध्ये? एक इन्सिडेंट सांगतो, त्याच्यातनं जे इन्फरन्स ड्रॉ करायचा आहे तो करू शका. आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा मी गेलो 2024ला, तेव्हा झालं आम्ही त्यावेळेस आषाढी एकादशीला गेलो. खूप गर्दी. आम्ही प्रदक्षिणा केल्या, हे झालं, सगळं झालं, सायकली ठेवल्या. मग आता प्रश्न होता की आम्ही सायकली नेणार होतो आमच्या बसनी आणि गर्दी असल्यामुळे बस खूप दूर पार्क केली होती. आता जायचं कसं? आम्ही सगळ्यांनी ठेवलं आता इतकी सायकल चालवली, आता जायचं, सायकल चालवायचं नाही. पण माऊलींची जी इच्छा होती की माऊलींनी शेवटची 15 किलोमीटरची राईड आमच्याकडून करून घेतली. रात्री 12 वाजता आम्ही बसपाशी सायकलनीच पोहोचलो. इतकी गर्दी होती, बस आतमध्ये येऊ नव्हती शकत. आम्ही ती 15 किलोमीटर राईड केली आणि मग आम्ही आमच्या नागपूरचा प्रवास केला. हा मला एक अनुभव आला. तर हा याच्यातच एक प्रश्न जोडतो की जसं तुम्ही आता सायकलिंग पण करता, मॅरेथॉन रनर पण आहात, तर या प्रवासामध्ये कुठं काही अशा अडचणी सुरुवातीला तुम्हाला अनुभवल्या की त्यामुळे थोडंसं वाटलं की आता कठीण आहे, पण असा काही अनुभव किंवा असं छोट्या मोठ्या अडचणी येतात तर त्याला कसं तुम्ही फेस केलं? नाही, हा कारण की स्पोर्ट्स असल्यामुळे याच्यातनं इंजुरीज होत असतात. तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला समजून तुम्ही सगळं काम केलं पाहिजे. मला आत्ताच मी 200चा इव्हेंट केला BRMचा. 300चा इव्हेंट करायचा होता. माझा डावा पाय हा मुरगळला
डावा पाय मुरगळला, त्याच्यामुळे आता काय करायचं. मी त्याची फिजिओथेरपी 21 दिवस केली, पण माझ्या फिजिओनी मला तो इव्हेंट न करायचा सल्ला दिला आणि तो मी ऐकला. आणि त्याच्यानंतरचा मग मी माझा 400चा इव्हेंट मी सोडला, पण 300चा, त्याच्यामुळे मी 300चा इव्हेंट करू शकलो. हा एक मला आपल्या बॉडीला समजून आपण एक्सरसाइज केलं पाहिजे, नॉट टू ओव्हर डू इट. आपण स्पोर्ट्समन असल्यामुळे काय होतं, नेहमी आपल्याला हे असतं की अरे करून टाकू, काही नाही नंतर पाहू. पण तसं न करता आपल्या बॉडीचा आवाज आपण सांगितला पाहिजे. आणि त्याच्यानंतर असा सेम इन्सिडन्स आपल्याला येतो, तर तेव्हा आपण आपल्या बॉडीला हे केलं. भरपूर वेळा ऐकलंय की रनिंग एक इव्हेंट केल्यानंतर बॉडीला वेळ द्या किंवा रिकव्हरी वेळ, हे काय असते बॉडीला रिकव्हरी? बॉडीला रिकव्हरी असं म्हणजे की छोटे छोटे जे आपले मसल्स असतात ते टिअर ऑफ होत असतात. आपल्याला दिसत नाही वरतून, पण ते टिअर ऑफ होत असतात. म्हणून त्याला रिकव्हरीसाठी 2 गोष्टी असतात. एक तर न्यूट्रिएंट्स, तुम्ही जे काही घेता इनटेक ते, आणि प्रॉपर स्लीप. रनिंगमध्ये स्लीप हा मोठा एक रिकव्हरीचा भाग आहे. ज्याची स्लीप चांगली, त्याची रनिंग चांगली, त्याची रिकव्हरी चांगली. मी जे आमचे एक चंदीगडचे एक रनर आहे, मला बलजीत म्हणून आहे, बलजीत कौशिक म्हणून, तर त्यांची मी नेहमी त्यांना मी चांगला फॉलो करतो. पण त्यांनी सांगितल्यापासून मी माझा जो झोपेचा जो तास आहे तो 6 वरून 7 तास केला. त्यांनी सांगितलं की 7 तास झोप मिनिमम झाली पाहिजे. तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करा, पण 7 तास हे रिकव्हरीला लागतात. सगळ्यांनी तेवढी झोप घेतली पाहिजे. रिकव्हरी झाली की बरोबर होते. या प्रवासामध्ये तुमचे बेस्ट मुवमेंट काही असतील ते तुम्ही तुमच्या लक्षात आहे का, की इतके तुमच्या 18 पासून तुमचा फिटनेस ऍक्टिव्हिटी प्रवास सुरू आहे, त्याच्यातले काही बेस्ट मुवमेंट जे तुम्हाला आठवतात? नाही, 2 मुवमेंट मला सांगावचे वाटतात. एक तर मी एक सायकलिंगचा इव्हेंट मधला आहे आणि एक माझ्या रनिंगच्या इव्हेंट मधला. सायकलिंगच्या इव्हेंटमध्ये आता आम्ही मुलताईला 300 BRM केली. 300 BRM करताना वाटत नव्हतं की घरी वापस जाऊ, मी तर हे सोडणारच होतो. पण आमचा एक समाधान म्हणून एक आहे सोबत बेस्ट पर्सन, त्या समाधाननी म्हटलं सर तुम्ही थोडी रेस्ट घ्या, तुम्ही करू शकाल, मग नंतर पहा. आम्ही 1 तासच रेस्ट घेतली, पण नंतर जी राईड झाली 6-7 तासाची ती एकदम छान झाली. आणि नंतर काही असं नाही, पण तो प्रवास वाटला की नाही आता सोडून द्यावं, तेव्हा सोडून न देता ते केलं. दुसरा इव्हेंट होता माझा एक रनिंगचा इव्हेंट होता. तर रनिंगच्या इव्हेंटच्या आधी माझे ना हॅमस्ट्रिंग एकदम खिचावाला होता. 3 दिवस खिचावाला होता. तर मग काय करायचं, मग घरच्यांनी थोडं सांगितलं, बाबा तेल वगैरे लावून दिलं होतं आमच्याकडे, थोडी त्याच्यावर एक काळजी घेतली आणि बाबा केला तो 18 किलोमीटर पर्यंत माझ्या हॅमस्ट्रिंगनी मला साथ दिली. पण नंतर 1 किलोमीटर बिलकुलच नव्हतं. ओके. नंतर बाबा माऊलींचं नाव घेतलं, 1 किलोमीटर चालायचं, आता करायचं आहे ठरवलं. 1 किलोमीटर केलं, मग हळूच तो त्रास नाहीसा झाला आणि तो इव्हेंट माझ्याच्याने कम्प्लीट झाला. तसे 2 माझे सायकलिंग आणि रनिंग मध्ये मला जो अनुभव आला तो आहे. समाधान सरांचं नाव घेतलं, यांच्याबद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही? समाधान म्हणजे सगळ्यांना समाधान देणारा, सगळ्यांना मदत करणारा. मी कारण की त्याच्यासोबत एकच राईड केली, एकच BRM केली, त्याच्यामुळे माझा जो अनुभव होता तो इतका चांगला होता. तो सगळ्या रायडरला जो मदत करतो त्याच्याबद्दल काही हे नाही, सगळ्यांना त्याचा फायदाच होतो. त्यांचा अनुभव माझा असा झाला की जे 2025ची जे SR राईड झाली, पूर्ण SR राईड, जसं मी पण, तर त्यांचा भरपूर सपोर्ट झाला की जो गाडीने हे देतात तो तर आहेच, पण त्यांचा नॉलेज आहे, त्यांचा जो आत्मविश्वास वाढवण्याचा हे होता. त्यामुळे कसा की जो तुटलेला सायकलिस्ट होता त्याला पण थोडंसं हे होतं का बस थोडा चलना है और बस. आणि जसं माझ्या याच्यात सांगितलं की रात्री जेव्हा नाईट माझ्या BRM मध्ये मला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला सांगतो की आधी झोपून घे. कारण की 600 किलोमीटर BRM मध्ये माझा अमरावतीलाच क्रॅम आले होते मला. आणि पूर्ण प्रवासात म्हणजे 600च्या SR मध्ये, 600च्या BRM मध्ये माझे 150वर क्रॅम आले. ते पूर्ण 450च्या प्रवास हा क्रॅमने झाला. पण त्याच्याकडून मिळालेला जो सपोर्ट होता, मानसिक सपोर्ट, त्यामुळे मी हा जो 600ची BRM चांगल्याने करू शकलो. खूप मस्त. आणि धन्यवाद समाधान सर, धन्यवाद. करतो किंवा सायकलिंग हे ग्रुपमध्ये करणं खूप चांगलं की एकट्याने करणं, त्याबद्दल काय विचार आहे तुमचा? नाही, सुरू करताना ग्रुप असला की ती जी दररोजची जी हे आहे, दररोजची आपल्याला जी इंटेन्सिटी आणायची असते ती ग्रुपमध्ये चांगली येते आणि आपण करू शकतो. मग हळूहळू तुम्ही बेसिकली मग प्रत्येकाच्या वेळेनुसार आहे. लोक ग्रुपमध्ये का नाही करत, कारण की प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. माझा वेळ 5:30चा आहे. ओके. तर 5:30ला ग्रुप रन नसेल करत तुमच्या घरापाशी, तर मग बा तुम्हाला आहे वॉकर स्ट्रीटला, आपल्या जसं नागपूरमध्ये वॉकर स्ट्रीटला लोक करतात, तुम्हाला घरून गाडीने जावं लागेल तिथे, मग करावं लागेल. मला अजून असा रनिंग ग्रुप मिळाला नाही. एकदा जर रनिंग ग्रुप असा मिळाला तर मी सुद्धा मग घरून मग त्या ग्रुपला जॉईन होईल, निश्चित जाईल. सध्या मी सोलो माझ्या घराजवळ करतो. मी जो फिटनेस ऍक्टिव्हिटी किंवा 1% फॉर फिट भारत हा जो कार्यक्रम चालवता, याबद्दल तुम्ही काय सांगता की काय तुमच्या हा 1% फिट भारत साठी मी एक त्याच्यात जोडू शकतो की 1 तास स्वतःचा, दिवसाच्या 24 तासापैकी 1 तास स्वतःसाठी काढायचा. केव्हाही काढा, सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही. आणि त्याच्यात जी ऍक्टिव्हिटी दररोजच्या ऍक्टिव्हिटी पेक्षा वेगळी, दररोजच्या आपण ते कामं नाही, ऍक्टिव्हिटी कोणती, चालणं करा, स्टेप्स करा. स्टेप्स म्हणजे कुठे,
बेसिकली तुम्ही शिड्या चढू आणि उतरू शकता, स्टेप्स करू शकता, रनिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, काही तुमच्या प्रेमायसेस मध्ये तुम्ही फिरू शकता, पार्किंग मध्ये काही शक्य नाही तर तुमच्या हॉल मध्ये तुम्ही फिरू शकता, बरोबर. स्किपिंग करू शकता, एनिथिंग बट 1 hour फॉर युअर सेल्फ. भरपूर लोक म्हणतात की वेळ नाही आहे आणि जॉब आहे आणि लेडीज पण म्हणतात की घरचे काम आहे पण होत नाही, तर काय सांगाल कसं करू सुरू करायला नाही पाहिजे? त्यांना फक्त महिलांना खरंच कामं असतात, त्याच्याबद्दल काही आपण माझे दुमत नाहीये, पण त्यांना जिथपर्यंत तुम्ही मोटिवेट करणार नाही, मोटिवेट केलं, तुम्ही सांगितलं, त्यांनी पाहिलं. बेसिकली हे जे फिटनेस आहे ना हे इन्स्पिरेशनवर आहे. तुम्ही केव्हा तो स्पार्क तुमच्यात जागा होतो, ज्या दिवशी बरोबर. स्पार्क जागा झाला त्या दिवशी मग ते होतं, मग ते कंटिन्युअस होतं, मग ते सुटत नाही. तर अमोल बोरकर हा मला सगळ्यात पहिले मी जेव्हा वारीला जाणार होतो तर टायगर ग्रुप ऍडव्हेंचरनी मला म्हटलं होतं तुम्ही बा पहिले दाखवा तुम्ही किती चालवता. ओके. त्यांनी म्हटलं होतं या बा तुम्ही सर, तुम्ही आमच्यासोबत राईड करा पहिले, मग आपण पाहू. आम्ही वर्धेच्या जवळ विनोबा भावेंचा आश्रम आहे, हा. तिथली राईड होती आमची. आम्ही त्या राईडला गेलो तेव्हा याच्याशी पहिल्यांदा संबंध हे आला माझा, ओके. सहवास आला. त्या दिवशी बरोबर रात्र काही राईड झाली. राईड बेसिकली राईड करताना माणसाला अजून त्या रायडरला जवळून ओळखण्याचा संधी मिळते, बरोबर. त्याच्याबद्दल अजून जास्त माहिती मिळते. तेव्हा आला. त्याच्यानंतर अजून दुसरं म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही नागपूर पंढरपूर वारी केली तेव्हा तो खूप चांगला संबंध आला, त्याच्यामुळे हा एकदम चांगला आहे. आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे याच्याबद्दल आमचे सिद्धिभाऊच सांगतात ओके. किती एकदम चांगला करतो, कारण की तो त्यांच्या ऑफिसला काम करतो. बरोबर. त्याच्यामुळे सिद्धिभाऊ कडून याच्याबद्दल मला खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. एकदम मन मिसळ आहे आणि रायडरसाठी काहीही करणार आहे. तर त्याच्यामुळे आणि फिटनेससाठी व्हिडिओ टाकणे, दररोज काही ना काहीतरी स्टेटस टाकून लोकांना इन्स्पायर करायचं. स्टेटस हे फक्त इन्स्पिरेशनसाठी आहे, स्वतःसाठी नाही आहे, वा कोणी फॉलोअर्ससाठी नाही आहे. हे फक्त बरोबर. इन्स्पायर, कोणी एखादा जरी झाला तरी दॅट्स इनफ. That's enough. असं मला हा बोरकर आहे, आमचा अमोल बोरकर आहे. थँक्यू सर. आणि 1% फॉर फिट भारत.